मला बोलायची काहीच गरज नाहीये, रिझल्ट तुमच्या समोर आहे। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी एकदम मजेत आहे। सो आजचा जो व्हिडिओ होणार आहे दॅट इज अबाउट ब्लॅक अंडर आर्म्स। हा खूप जास्त कॉमन प्रॉब्लेम आहे मुलींमध्ये, म्हणजे मुलींमध्येच नाही मुलांचा पण हा प्रॉब्लेम आहे, पण जेन्युइनली इफेक्ट मुलीच होता। कारण की ऑब्व्हियसली आपल्याला स्लीवलेस घालायचं आहे किंवा कुठे बाहेर जायचं आहे व्हिडिओ शूटसाठी किंवा काही, आपण रोज तो वॅक्सिंग करू शकत नाही, राईट? आणि जरी तुम्ही वॅक्सिंग करा, रेझर करा, तुमचे अंडर आर्म्सच ब्लॅक आहे तर थोडंसं हात उचलायला पण आपल्याला थोडंसं ऑकवर्ड वाटतं आणि एक लाज वाटते, म्हणजे ठीक आहे वाटते, सगळ्यांना खूप जास्त कॉमन आहे हे। तर पहिले तर आपण आज रिझन्स जाणून घेऊया की ब्लॅक अंडर आर्म्स होतात का। तर पहिले नंबर 1 रिझन आहे जे खूप जास्त कॉमन आहे, म्हणजे प्रत्येक मुली, मला असं वाटतं की खूप अशा कमी मुली आहे ज्या वॅक्सिंग करतात, जास्त मुली रेझरकडेच जातात। सो रेझरनी होतं काय, आपण जेव्हा रेझर करतो तर तेव्हा आपल्या केसांची हार्ड ग्रोथ येते आणि रेझर करून करून तिथे ब्लॅक पॅच तयार होतो, त्याच्यामुळे रेझरमुळेच आपली ब्लॅकनेस येतो अंडर आर्म्सला। सो रेझर तुम्ही कम्प्लिटली अवॉइड करायचं आहे, तुम्ही वॅक्सिंगकडे जा रेझरपेक्षा। कारण की वॅक्सिंगनी होतं काय, एकतर पहिले वॅक्सिंगनी ग्रोथ आपली जी आहे ती खूप स्मूथ येते, हार्ड ग्रोथ येत नाही। आणि दुसरं रिझन म्हणजे जे ब्लॅकनेस आहे तो कालांतराने हळूहळू कमी होतो। सो वॅक्सिंगकडे जा, किंवा लेझर ट्रीटमेंट्स पण आहे, पण ते खूप जास्त मला असं वाटतं की प्रत्येक जण आपण करत नाही, तर वॅक्सिंगकडे तुम्ही 100% जाऊ शकता। सेकंड रिझन आहे टाईट क्लोथ्स। तुम्ही जर का घट्ट कपडे घालाल तर त्याने होतं काय की जो आपला ओढत घाम आहे तो घामाने, आपण टाईट कपडे घालल्यामुळे आपल्याला घाम खूप जास्त येतो आणि घामामुळे सुद्धा आपले ब्लॅक अंडर आर्म्स होतात, ठीक आहे? तर बरेच जण ते रोल ऑन यूज करतात किंवा जे अंडर आर्म्स रोल ऑन असतात तर ते अजिबात यूज करू नका। माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्याच्याने, म्हणजे ते दाखवतात की व्हाईटनिंग रोल ऑन वगैरे असं काही नसतं, त्याच्याने अजून उलट अंडर आर्म्स आपले ब्लॅक होतात। त्याऐवजी मला भन्नाटची एक टिप सांगेल, प्रत्येकाच्या घरात ॲलम असतो, ॲलम म्हणजे फिटकरी तुरटी आपण ज्याला मराठीत बोलतो, ही अशी एक तुरटी येते, 30 ते 20 रुपयाला ही येते। सो तुम्ही जेव्हा आंघोळ कराल ना, आंघोळच्या नंतर जेव्हा तुम्ही अंग वगैरे पुसाल तर ही पाण्यामध्ये अशी डिप करायची आणि मग ही अंडर आर्म्सला तुम्ही लावायची। आणि होतं काय की जो आपल्याला घाम कमी येतो आणि जो घामाचा आपला जो स्मेल आहे, वास आहे, तो येत नाही, दुर्गंध ह्यानी येत नाही अजिबात। सो हे नक्की तुम्ही हे ट्राय करा आणि तुम्ही रोल ऑनला डायरेक्ट टाटा बाय करा, हे नक्की तुम्ही ट्राय करा। आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की कशी वाटली ही टिप। तिसरं जे रिझन आहे ते आहे डायरेक्टली परफ्यूम अंडर आर्म्समध्ये यूज करणं। त्याच्याने होतं काय की परफ्यूममध्ये ऑलरेडी खूप प्रमाणात केमिकल्स असतात आणि आपण ते डायरेक्टली जर का आपल्या अंडर आर्म्समध्ये यूज केलं तर त्याने आपल्या अंडर आर्म्स जे आहे ते काळे होतात। तुम्ही डायरेक्टली यूज करू नका, तुम्ही कपड्यांवर करा हवं तर हे अवॉइडच करा, म्हणजे बिग नो फ्रॉम माय साइड की तुम्ही परफ्यूम डायरेक्टली अंडर आर्म्समध्ये यूज करू नका। आता खूप जणांचे जेनेटिक असतात अंडर आर्म्स ब्लॅक, म्हणजे तुम्ही यातलं काहीही केलेलं नाही तरी पण तुमचे नॅचरली अंडर आर्म्स ब्लॅक होतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, ही ग्लायकोलिक ऍसिडची क्रीम येते, ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन। तर ह्याला तुम्ही रात्री झोपताना लावायचं आहे आणि ट्रस्ट मी ही खूप जास्त इफेक्टिव्ह आहे। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा जर का तुमचे नॅचरली अंडर आर्म्स ब्लॅक आहे किंवा काहीही केलं तुमचे ब्लॅकनेस जात नाही, तर ही क्रीम तुम्ही नक्की ट्राय करा। फार्मसीची क्रीम आहे, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। ओके, तो चला आपण डायरेक्टली वळूया आपल्या रेमेडीजकडे। की हे बघू शकता माझा अंडर आर्म ब्लॅक आहे, म्हणजे मी 2दा-3दा हे यूज केलेलं आणि मला खूप छान रिझल्ट भेटलेले आहे। सो मी डायरेक्टली तुमच्या समोरच ट्राय करून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण कळेल की इफेक्टिव्ह आहे की नाही। सो याच्यासाठी लागणार काहीच एवढं जास्त लागणार नाही, जे सामान आहे तुम्हाला घरातच भेटेल। तर पहिले याला लागणार आहे आपल्याला बटाटा। बटाटा सगळ्यांच्या घरी असतो, तर हा बटाटा तुम्ही किसून घ्यायचा, मी किसून आणते बटाटा आणि मग तुम्हाला दाखवते।
हा मी घेतलाय बटाटाचा रस टिश्यू मध्ये। आता काय करायचं, हे तुमच्या अंडर आर्म्सला, हा जास्त थंड वाटलं, वाटलं हे असं ठेवून द्यायचं। ठीक आहे, दुसरं पण तसंच करायचं, दुसरं घेऊन अंडर आर्म्स मध्ये ठेवून द्यायचं। हा दुसरा आपण ठेवू, खूप जास्त थंड वाजतंय। आता हे आपण 5-10 मिनिट ठेवू, मी 10 मिनिट ठेवते। 5 मिनिट झाली आहे, आता आपण बघू। मला असं वाटतंय की यातच थोडासा इफेक्ट पडला। मला असं वाटतंय की ह्यांनीच खूप जास्त इफेक्ट पडला आहे। ओके, सो नेक्स्ट तुम्हाला लागणार आहे हळद। एका बाउलमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि नेक्स्ट लागणार आहे तुम्हाला मध, हनी। सो हे आपण थोडंसं घेऊया। ठीक आहे, मिक्स करूया, बोटानीच करते। म्हणजे आपण हळद आणि जे मध टाकलेलं आहे ते ॲज अ मास्क म्हणून आपण लावू। भरपूर लोक कोलगेट लावतात, तर कोलगेट अजिबात लावू नका। जी पेस्ट असते कोलगेटची ती अजिबात लावू नका, म्हणजे लोक काय करतील खरंच त्यांचा भरोसाच नाही। कोलगेट मध्ये खूप जास्त केमिकल्स असतात आणि त्याच्यानी काहीही होत नाही। सो ते कोलगेट वगैरे नका यूज करू। ठीक आहे, सो आता हे मी पेस्ट लावते इथे, आणि ही पेस्ट लावून तुम्हाला जोपर्यंत वाळेल, म्हणजे 10 मिनिट 5 मिनिट, जोपर्यंत पूर्ण वाळेल तोपर्यंत हे असंच राहू द्या। ठीक आहे, तर मला झाली आहे 10 मिनिट आणि हे वाळलं आहे। तर आता मी कॉटन घ्यायचं तुम्हाला, किंवा काही रुमाल वगैरे, आणि तो पाण्यामध्ये डिप करून, म्हणजे ओला करून तो पुसून घ्यायचा। ऑलमोस्ट जो ब्लॅकनेस आहे तो गेला आहे, म्हणजे तिसरी स्टेप करायची काहीच गरज नाही। म्हणजे मला तर फरक जाणवतो, मला माहित नाही तुम्हाला दिसतंय की नाही फरक। बघितलं, गेलं, म्हणजे तिसरी स्टेप करायची काही गरजच नाही। एका बाउलमध्ये तुम्हाला साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं मध घ्यायचं आहे, एकदम थोडंसं, जास्त नाही, बस। ठीक आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे लिंबू। अर्धा घ्या, एक घ्या, मी अर्धा घेते, आणि हा लिंबू असा त्यात पिळायचा आहे, मिक्स करायचा, आणि त्याच लिंबूमध्ये साखर टाकायची थोडीशी, आणि हे स्क्रब करायचं। ठीक आहे, वाव, खूप छान वाटतंय। आणि हे असं स्क्रब करायचं आहे, 5 मिनिट तुम्ही स्क्रब करा। मग सेम तुम्हाला स्क्रब जे आहे ते इकडे पण करायचं आहे। 5 मिनिट, मी इकडचं 5 मिनिट केलं, मी टायमर लावला होता, इकडचं पण तुम्ही 5 मिनिट करा। मला बोलायची काहीच गरज नाहीये, रिझल्ट तुमच्या समोर आहे। मी फक्त एवढंच सांगेल, तुम्ही नक्की ट्राय करा, कारण की हा जो
रेमेडी आहे ना, होम रेमेडी, ही 100% वर्क करते. आणि हेच सांगेल की तुमच्या फ्रेंडसोबत, बहिणीसोबत, काकूसोबत, मावशीसोबत, आईसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि म्हणजे त्यांना पण हेल्प होईल. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद मनापासून, थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आणि मला एकदा नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही ही रेमेडी ट्राय केली का आणि ही तुमच्यासाठी वर्क झाली की नाही हे पण नक्की कळवा. ठीक आहे, बाय.